कन्हान नदी पुलावरील समस्या कधी सुटणार? मार्गावर गड्डे पडून सळाखी बाहेर, विद्युत लाईट बंद, मोठ्या अपघाताची शक्यता. नगर परिषद प्रशासन, संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. कन्हान नदी पुलावरील महामार्गावर गड्डे पडून सळाखी बाहेर आले असून विद्युत स्ट्रीट लाईट बंद असल्याने मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे. नवनिर्मित कन्हान नदी पुलाच्या उद्घाटनानंतर कित्येकदा महामार्गावर खड्डे पडून विद्युत स्ट्रीट लाईट बंद पडले होते. महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने तात्पुरते गड्डे बुजवून लिपापोती केली व विद्युत दुरुस्ती करून बंद पडलेले स्ट्रीट लाईट सुरू केले होते. अधिकाऱ्यांचा आणि नगर परिषद प्रशासनाचा भोंगळ कारभारामुळे वारंवार समस्या निर्माण झाली आहे. कधी सुटणार ही समस्या, हा प्रश्न, अशी चर्चा नागरिकांमधून समोर येत आहे. पुलाच्या उद्घाटनानंतर बसेस, ट्रॅव्हल्स, ट्रक, फोर व्हीलर, टू व्हीलर असे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू झाले आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजारो संख्येत वाहनांची वर्दळ चालू असते. नदी पुलावर लागलेले स्ट्रीट लाईट मागील काही दिवसांपासून बंद पडलेले आहेत आणि आता महामार्गावर गड्डे पडून सळाखी बाहेर आले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना पुलावर मोठा त्रास सहन करावा लागत असून अशावेळी जर खूप मोठा अपघात झाला तर जिम्मेदार कोण? नगर परिषद, प्रशासन, या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलावर मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने कन्हास, पिंपरी नगर परिषद प्रशासनाने व संबंधित विभागाच्या कार्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी या भीषण समस्यांना गांभीर्याने घेत महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवून बंद पडलेले स्ट्रीट लाईट सुरू करावेत, अशी मागणी जागृत नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान प्रतिनिधी सौरभ कुंभलकर.